दरम्यान मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याच्या या निर्णयावरून मराठी एकीकरण समितीनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री परप्रांतीयांसमोर झुकल्याचा आरोप करत मराठी बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे। मराठी अस्मितेच्या प्रश्नावरून आता राज्यातलं राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत। मराठी भाषा अवगत असणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्याची अंमलबजावणी अनेक दशकानंतर होते आहे आणि तिथेही जर आपण या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर पळवाटा शोधत असाल, आपल्या मतांचे गणित जर जमवत असाल, आपण दरवेळी सारखं परप्रांत्यांचं लागून चालन जर करत असाल, तर या महाराष्ट्राच्या नागरिकांनी बघायचं कोणाकडे? आपण महाराष्ट्र जपायचं आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा जपायची आहे की मतांचे गणित मांडायचे आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज जी स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय।